माझ्या संचालक मंडळाने चांगली कामगिरी केली म्हणता. मी मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, अजितराव तुम्ही बाजूला व्हा आणि मग तुमचं कर्तबगार संचालक मंडळ आमच्याशी लढाई होऊ द्या. तुम्ही म्हणता ना सत्तेचा कुठं गैरवापर करत नाही, मग कशाला तुम्ही पाहिजे? थांबा ना बाजूला जरा. तालुक्यातलेच सगळे लोक आहेत, तालुक्याच्या बाहेरचं कोणी नाही. मनोमिलनाचा हा विषयच नाही आमचा. काय त्यांना खऱ्या अर्थानं मनोमिलन करायचंच नाही. मनोमिलन करायचं होतं तर मग 6 महिन्यापूर्वी आमदारकीची इलेक्शन झाली. लोकसभेची झाली, विधानसभेची झाली. आम्ही कुठलीच अट घातली नाही त्यांना पाठिंबा द्यायला. राज्याचे नेते देवेंद्रजी यांनी सांगितलं 30 वर्षाचं वय 30 मिनिटात संपवून टाकलं. यांना खऱ्या अर्थानं कारखान्यातलं मनोमिलन करायचं होतं तर 6-7 महिन्यापूर्वी का सुचणार? त्यांना सुचलं नाही. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. आपल्यासोबत आहेत माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन काका. काका, कसा प्रचार सुरू आहे? आमचा प्रचार सध्या हाऊस टू हाऊस लोकांना भेटणं, त्यांचं मनोगत जाणून घेणं, त्याच्या अडचणी समजून घेणं आणि खऱ्या अर्थानं त्या अडचणीचं निवारण करून ते आश्वासित करणं आणि त्यांची जी खंत आहे उसाला मिळालेला कमी भाव, त्याला विश्वास आहे हा कमी मिळालेला भाव फक्त काका आणि अण्णाच देऊ शकतात आणि त्याच्यामुळं तो पूर्णपणे आमच्याबरोबर आहे. काका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही सांगलीमध्ये काही आरोप केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावरती काही आरोप केलेले आहेत की 5 वर्ष संचालक मंडळाच्या बैठकांना काही जण उपस्थित राहिलेले नाहीत आणि आता मात्र ते टीका करतायत. तुमच्या माहितीसाठी माळेगाव कारखान्याची निवडणूक 21 फेब्रुवारी 2020 झाली आणि कोरोना 25 तारखेपासून चालू झाला. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे 1 वर्षभर गेलो नाही, प्रचंड तीव्रता होती कोरोनाची आणि त्याच्यातून मला दुसऱ्या टप्प्यामध्ये कोरोना स्वतःला झाला आणि मला स्वतःला कोरोना झाल्यानंतर मला रेमडेसिवीर घ्यावं लागलं आणि त्याच्यामुळे प्रिकॉशन म्हणून मला वर्षभर परत जाता आलं नाही. परंतु मी जरी काही बाहेर असतो ते कारखान्याच्या कामकाजावर माझं बाहेरून लक्ष होतं आणि नंतर ज्या वेळेला मी गेलो त्या वेळेला चुकीच्या गोष्टीला पायबंद घालण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे. हे संचालक मंडळालाही माहिती आहे. अजितराव पवारांना हे काही नवीन आहे असं मला वाटत नाही. पण हे बाहेर कुठे दिसलं नाही, मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं नाही. जसं तुमचं आंदोलनाचं एक पिंड आहे, हो, कुठे पाहायला मिळालं नाही. माझं आंदोलनाचं 100% पिंड आहे. 2007 ते 2015 अनेक आंदोलनं केली. 900 चे 1000, 800 चे 1200, 1450 चे 1800, 1800 चे 2200, हे सगळे अधिकचे पैसे शेतकरी भावाला अधिक मिळवून देताना तो सगळा शेतकरी वर्ग माझ्याबरोबर त्या आंदोलनाच्या काळामध्ये सातत्यानं राहिला आणि निश्चितपणे माझ्या त्या कामाचं पावती म्हणून लोकांनी मला 2007 किंवा त्यानंतर सुद्धा सगळ्या निवडणुकीमध्ये पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची मतं दिलीत. मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहणार. भावाचा मुद्दा काढला, जसं तुम्ही म्हणता की तुमच्या आंदोलनामुळे भाव वाढला, तसं तुम्ही सत्तेत आल्यानंतर 3400 रुपये हा विक्रमी भाव दिला असं सांगता, पण प्रत्यक्षात त्यातले 200 रुपये मागे ठेवले. हा अजित पवारांनी तुमच्यावर आरोप केला. अजित पवारांनी आरोप करण्यापेक्षा वेगळं काही केलेलं नाही. त्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या अगोदरचं जे संचालक मंडळ त्यांच्या ताब्यात होतं त्या संचालक मंडळाला त्यांनी कधी भाव द्यायला सांगितला? ते म्हणतात मी कारखान्यात लक्ष घाली. त्यांचा साखर धंदा आहे, त्यांच्या धंद्याबद्दल मला व्यक्तिगत काही बोलायचं नाही. पण तुम्ही साखर धंद्यातले निष्णात आहात, मग त्या ठिकाणी खाजगी कारखानदारी मोठ्या प्रमाणात उत्पादन तुम्ही 2000-2500चे कारखाने 12-17 हजारावर नेले. माळेगाव शेजाऱ्याला नेहमी आपण चांगलं करतो, आपलं त्यावेळेला शेजाऱ्याला सांगत असतो हे चांगले बघ, ह्याच्यात 2 पैसे अधिक मिळतील बघ. असं केलं तर तुला काय हरकत आहे का? तुम्ही आमचे मतदारच आहात आणि म्हणून त्यांनी त्यांच्या संचालक मंडळाला कधी सांगितलं का की माळेगाव कारखान्यात एक्सपान्शन कर? मी 5 लाख लिटरचा इथेनॉलचा प्लॅन्ट लावला आहे, तुम्ही 5 लाख लिटरचा लावा, शेतकऱ्याला अधिकचे पैसे देता येतील. असं सभासदाच्या शेतकऱ्याच्या हिताचं त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या संचालक मंडळाला कधी सांगितलं नाही
आणि आम्ही ज्यावेळेला 15 ते 20च्या दरम्यान कामात आलो, कारखान्यावर सत्ता मिळाली, त्यावेळेला आम्ही सांगितलं 4,000 टनाचा कारखाना 7,500 करायचा, 26 लोकांना कोर्टात पाठवलं. काय परचेस खरेदी आमची थांबवायचा प्रयत्न केला स्टेट लेवल परचेस कमिटीनं, अनेक गोष्टी केल्या, परंतु त्या सगळ्या गोष्टीला तोंड देत आम्ही ते एक्सपान्शन पूर्णत्वाला नेलं आणि पूर्ण करून माळेगाव कारखान्यात सभासदाचा वेळ अधिक वेळेवर कसा जाईल, त्याला गव्हाची चपाती कशी घरी खाता येईल, अशा प्रकारचा जो आम्ही सातत्यानं विचार मांडत होतो, तो विचार पूर्णत्वाला नेण्याचं काम एक्सपान्शन करून आम्ही केलं. आणि ते एक्सपान्शन करत असताना प्रत्येक वर्षी 400 ते 500 रुपये अधिकचा भाव देऊन वेळेवर खरेदी, गरजे एवढी खरेदी, कमी दरातली खरेदी, ऑनलाईन परचेस, या सगळ्या गोष्टीतून आम्ही 94,60,00,000 रुपये शिल्लक ठेवले. कशाचं काम होतं का हे? खटकशीचं. आणि कारखाना हा माझा प्रपंच आहे हे समजून माझ्या संचालक मंडळाने ते काम केलं आणि त्याचा उपयोग माझ्या एक्सपान्शनमध्ये झाला. काका तुम्ही तेच सांगतात व तोच एक आरोप आहे पण आणखी की तुम्ही एक आरोप केला की नीरा नदीचं प्रदूषण थांबवलं नाही तर पुढच्या वेळेस मतं मागणार नाही असं अजित पवार सांगत होते, पण प्रदूषण थांबलंच नाही. त्याच्यावरती अजित पवार असं म्हणत आहेत की ह्यांच्याच काळामध्ये तो STP युनिट बसलं आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस 7,000चं 9,000 झालं त्यावेळी तो युनिट त्या क्षमतेपेक्षा कमी पडलं आणि त्यामुळे सगळं झालं, पण ह्यांनी सुरुवात केली होती त्याची. राज्याचे उपमुख्यमंत्री हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, बारामतीचे आमदार, आणि त्यांनी ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगितली जाते, मी या नीरा नदीचं प्रदूषण कमी केल्याशिवाय पुढचं आमदारकीचं मत मागायला येणार नाही, हे स्टेटमेंट ज्यावेळेला ते नीरावागजमध्ये खांडजमध्ये करतात, त्यांची नैतिक जबाबदारी आहे पुढच्या वर्षामध्ये ते पूर्णत्वाला न्यायची. आज 5.5 वर्ष होऊन गेली, कुणाचं प्रदूषण आहे? फक्त माळेगावचं? मुळीच नाही. हे अनेक वर्षापासूनचं नदीतलं प्रदूषण आहे. त्याच्यामध्ये माळेगाव कारखाना असेल, सोमेश्वर कारखाना डिस्लरी असतील, पॉलिकेम डिस्लरी असतील, फलटणचे कत्तलखाना असेल, फलटणचा दूध संघ असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. हे राज्याचे प्रमुख असताना हे इतर लोक आहेत ते सगळे त्यांचे संबंधित आहेत, त्यांच्या पार्टीचे लोक आहेत, त्यांच्या ताब्यातले कारखाने आहेत. तिथं काय केलं यांनी? या नदीच्या प्रदूषणामध्ये त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आणि ते जे सांगतात आमच्या काळात झालं, आम्ही ETP प्लॅन्टचा पुढच्या प्रस्तावात करणार म्हणून सांगितलं होतं, यांच्या काळात तो प्रस्ताव झाला. 7,65,00,000 रुपये खर्च करून तो प्लॅन्टच नीट चालला नाही. ही वास्तवता आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री महोदय, तुम्ही तपासून बघा. तुम्ही ज्यावेळी सत्ता सोडली त्यावेळी कारखान्याचा मुसळधार रस बाहेर पडायचा किंवा गळायचा, अशी परिस्थिती असताना आम्ही सत्ता घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. काही इतका तर त्यांचा कारभार खराब होता. त्यांच्या आरोप आहेत आमचा रस गटारात जात होता, लिकेजेस होते, बाकीच्या गोष्टी केल्या. आता आमचं मत आहे हे सगळं करण्यात त्यांनी 61 कोटी रुपये खर्च केले म्हणून सांगितलं. आवश्यकतेपेक्षा अधिकचे पैसे चुकीच्या ठिकाणी यांनी खर्च केलेले. जी मशिनरी बारामतीच्या त्यांच्या स्वतःच्या कारखान्यात छत्रपतीमध्ये बंद आहे, ती मशिनरी सुद्धा यांनी इथं घ्यायचा प्रयत्न केला. तिथं चालत नाही, वापर नाही, बंद केली. 60 वर्षामध्ये डस्ट कलेक्टर कधी माळेगाव कारखान्यात घ्यावा लागला नव्हता. साखरेची डस्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी झाली नव्हती. तुम्हाला आता डस्ट कलेक्टर का घ्यावा लागला याचं उत्तर द्या. आणि त्यांचा जे दावा आहे की आमच्या काळात हे होतं, आमच्या काळात गटरात रस गेला, बाकीच्या गोष्टी आहेत, अमुक तमुक सांगितले, तरी आम्ही 3400 रुपये भाव दिला. आता यांनी 61 कोटी खर्च करून सगळ्या गोष्टी दुरुस्त केल्यात. त्यांच्या परिपत्रकात सांगितले कोजन इतके युनिट वाढलं, डिस्लरी एवढे युनिट लिटर्स वाढली, आमची रिकव्हरी वाढली, आमचे लॉसेस थांबले. माझा प्रश्न आहे त्यांना, मग या संचालक मंडळानं मान्य केलेले 4,000 रुपये टनाला पैसे देणार, हे पूर्णत्वाला का गेलं नाही? आणि मग हे पैसे गेले कुठं? त्यांचं म्हणणं असं की आम्ही 3600 रुपये सर्वाधिक भाव दिला, त्यांच्या काळात 3400 रुपये जाहीर केले आणि 3200 रुपये दिला, 200 रुपये दिलेच नाही.
हे बघा, त्यांच्या काळात त्यांनी काय केलं काय नाही मी त्याचा साक्षीदार आहे. त्यांनी मोकळ्यात गप्पा मारायच्या नाहीत. काय त्यांच्या हितासाठी कारखानदारी राबवायची, खाजगी कारखान्याच्या हितासाठी. माळेगाव कारखाना, सहकारी साखर कारखाना मोडीत काढायचा प्रयत्न करायचा, हे त्यांना शोभत नाही. त्यांनी स्वतः यावेळेस उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो अशासाठी की मला माळेगाव कारखाना राज्यामध्ये सर्वाधिक उंचीवर न्यायचा आहे, पहिल्या 5 महिन्यात पहिल्या क्रमांकावर न्यायचा आहे असं त्यांचं म्हणणं. हो, जो माळेगाव कारखाना अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 15 ते 20च्या काळामध्ये राज्यातल्या एकदम वरच्या टॉपमध्ये नेला होता आणि राज्यामध्ये नेवाशापासून कोल्हापूरपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाची हाक झाली. माळेगाव 1178 रिकव्हरीला 3400 देऊ शकतो, मग 13 आणि 13.5 रिकव्हरीवाले का देत नाही, हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा तरुण पोरगा बोलू लागला. याच्यातच माळेगाव कारखान्याचं त्यावेळेस यश दडलेलं आहे. आणि त्या कारखान्याला ज्या उंचीवर नेऊन ठेवलं, त्या कारखान्याला आता मात्र यांच्या संचालक मंडळानं 5 वर्षाच्या काळामध्ये कुठं नेऊन ठेवलंय? तुम्हाला फॉर्म भरावा लागला का? तुमचा त्या संचालक मंडळावर विश्वास राहिला नाही. तुमच्या संचालक मंडळाने चांगली कामगिरी केली म्हणता. मी मागच्याही ह्याच्यामध्ये सांगितलं, अजितराव तुम्ही बाजूला व्हा आणि मग तुमचं कर्तबगार संचालक मंडळ आमच्याशी लढाई होऊ द्या. तुम्ही म्हणताना सत्तेचा कुठं गैरवापर करत नाही, मग कशाला तुम्ही पाहिजे? थांबा ना बाजूला जरा. तालुक्यातलेच सगळे लोक आहेत, तालुक्याच्या बाहेरचं कोणी नाही. आम्ही तर तालुक्याच्या बाहेरचं एकही प्रचाराला बोलवत नाही, कार्यक्षेत्राच्या बाहेरचा तालुक्यातला सुद्धा बोलवत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जरा थांबा, दाखवा तुमच्या चांगल्या मंडळानं काम केलं असेल संचालक मंडळ आणि चेअरमन साहेबांनी, तर न्याय निवाडा सभासद करेल. कुणाचं चांगलं काम आहे, कुणाला पाठवायचं, त्याच्यात तुमची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तुम्ही भरलाय फॉर्म, तुमचं स्वागत आहे, पण तो फॉर्म आता ठेवा. आणि तुम्ही, मी बोलतो तेच करतो, हे जी तुमची नेहमीची धमक आहे बोलायची. आता तुम्ही सांगितलं मी 13 तारखेला कारखान्याचा चेअरमन कोण होणार ते सांगणार. माझी विनंती आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, आपण बोलल्याप्रमाणे करा. आणि 13 तारखेला तुमचा चेअरमन कोण याचं नाव एकदा सांगून टाक. काका, तुम्ही आता म्हणालात की आम्ही तालुक्याच्या बाहेरचा नाही, कार्यक्षेत्राच्या बाहेरचाही कोणी प्रचाराला बोलवणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं तुम्ही नाव घेता किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांविषयी तुम्हाला आदर आहे, त्या नेत्यांनी मध्यस्थी केली तर आताही मनोमलिनाच्या चर्चा सुरू आहे, तुम्हाला ऑफरही दिली असं म्हणतात. तर मग या संदर्भात काय नेमकं आताची परिस्थिती काय? भारतीय जनता पक्षाचे आम्ही 97 फेब्रुवारीपासून सदस्य आहोत. गेले 28 वर्ष मी त्या पक्षाचा सभासद आहे. परंतु माळेगाव कारखान्याच्या राजकारणात पक्षाचे जोडे बाजूला ठेवून समाजहितासाठी, शेतकऱ्याच्या भल्यासाठी आणि कारखान्याच्या हितासाठी आम्ही काम करत राहिलेलो आहे. पक्षाचे जोडे बाहेर आहेत, कारखान्याच्या राजकारणात पक्ष बाजूला ठेवलेला आहे. अमित शहांची आमची ओळख किंवा अमित शहांकडून आम्ही काही जे प्रकल्प आहेत ते आणू शकतो, तसं तुम्ही आणू शकणार आहे का? आम्ही छोटी माणसं, निश्चितपणे त्यांच्या एवढं आम्ही काही राज्य पातळीवरचे नेते नाही. अमित भाईंची त्यांची जरूर ओळख असेल. मला त्यांना विचारायचे, राज्य सहकारी बँक तुमच्या ताब्यात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तुमच्या ताब्यात, जनहितासाठी त्या बँका वापरा ना. खऱ्या अर्थानं छत्रपती कारखान्याचा एक्सपान्शनचा दुसरा प्लॅन्ट गेली 2 वर्ष 2 हंगाम पूर्णतः बंद आहे. एकच प्लॅन्ट चाललाय का? तोडणी वाहतूक यंत्रणा उभी करू शकले नाहीत म्हणून. तिथं 5-50 कोटी रुपये देता आले असते तर तो कारखाना पूर्ण इफिशियन्सीने चालला असता. तो का अगोदर चालवलं नाही? आणि अमितबाईंना आम्ही निश्चितपणे हे सांगू इच्छित शकतो की आपण देशामध्ये, गुजरातमध्ये सहकार अधिक चांगला वाढावा गुजरातप्रमाणे, याच्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वाखाली
सहकार खातं देशामध्ये नवं निर्माण केलं त्याचं आणि सहकार खात्याला अधिक ताकद देण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु महाराष्ट्रात मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडं तुम्ही त्या पक्षाकडं सहकार खातं दिलं ते सहकार मोडीच काढायला निघालेले आहेत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ह्या गोष्टी चुकीच्या गोष्टी आम्ही निश्चित अमित भाईंची आमची ओळख नसली तरी तिथंपर्यंत जाऊन सांगायची आमची तेवढी तरी मर्यादा आम्ही पाळू शकतो. तो एक मुद्दा राहिला अजून मनोमिलनाच्या चर्चा सुरू आहे, मध्यस्थी होते, त्यावर तुम्ही अजून बोललं नाही. मनोमिलनाचा हा विषयच नाही आमचा. काय त्यांना खऱ्या अर्थानं मनोमिलन करायचंच नाही. मनोमिलन करायचं होतं तर मग 6 महिन्यापूर्वी आमदारकीची इलेक्शन झाली. लोकसभेची झाली, विधानसभेची झाली. आम्ही कुठलीच आट घातली नाही त्यांना पाठिंबा देता. राज्याचे नेते देवेंद्रजी यांनी सांगितलं 30 वर्षाचं वय 30 मिनिटात संपवून टाकलं. यांना खऱ्या अर्थानं कारखान्यातलं मनोमिलन करायचं होतं तर 6-7 महिन्यापूर्वी का सुचणार त्यांना सुचलं नाही. आत्ताच का सुचलं तर आत्ताचं वातावरण पूर्णतः बाजूला गेलेलं आहे. त्यांच्या विरोधात कौल आहे. हा त्यांचा सर्वे त्यांना सांगतो. सामान्य माणूस त्यांना बोलून दाखवतो आणि म्हणून त्यांचं आता हे कॉम्प्रोमाइजचं प्रपोजल आहे. प्रचार कसा सुरू आहे? प्रचार कसा सुरू आहे? प्रचाराचा प्रतिसाद कसा? आमचा प्रचार उत्तम पद्धतीने चालू आहे. माउथ टू माउथ, फेस टू फेस चर्चा चालू आहे. आणि सभासद राजा आम्हाला सांगतो काका काही केलं तरी कॉम्प्रोमाइज करू नका. का तर तुम्ही कॉम्प्रोमाइज केली तर तुम्हाला खुर्ची मिळेल पण तुमच्या मनासारखं तुम्हाला वागता येणार नाही. गेली 28 वर्ष तुम्ही जो संघर्ष केला आमच्या सगळ्या शेतकरी भावांच्या ऊसाच्या भावासाठी तिथं हे नेते तुम्हाला ऊसाचा भाव अधिकचा देऊ देणार नाहीत. कारण त्याच्यामध्ये त्यांची खाजगी कारखानदारी आड येणार आहे आणि त्याच्यातून तुम्ही अधिक भाव दिला 400 रुपयाचा तर 200 रुपये त्यांनाही त्यांच्या कारखान्यात द्यावं लागतील. आणि 80 लाख टन ऊस त्यांचा आहे. दरवर्षी 200 रुपयांनी काढलं तर 150 कोटी रुपये दरवर्षी जादा नफ्यातली घट आहे. मोजलाच खोट नाही. आणि त्यावेळेला त्या विचारानं त्यांना अधिकचे पैसे मोजावे लागेल, खिशाला कात्री लागेल आणि म्हणून ते त्यांचा स्वार्थ कधी सोडणार नाही. एक विशेष शेवटचा प्रश्न, विजयाची शक्यता किती वाटते? विजयाची खात्री आम्हाला 100% विजयाची खात्री. 21 पैकी 20 जागा आम्ही 100% जिंकू. 1 जागा ब वर्गाची आहे. ते अजितराव पवार उभे त्यांना येऊ देत कारखान्यात. खूप खूप धन्यवाद. हे होते माजी अध्यक्ष रंजन तावरे. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार कोणत्या पद्धतीने सुरू राहील याची एक चुणूक दाखवणारी ही स्थिती होती. आणि येत्या 12 तारखेनंतर खरं तर माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचं खरं चित्र स्पष्ट होईल.